सांगली महापालिकेकडून शहरात कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर। संभाजी भिडेंना शहरातील माळी गल्लीत कुत्रा चावल्याचा प्रकार घडला होता। आणि आता संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। सांगलीत भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। सांगली महापालिकेकडून भटकी कुत्री पकडली जात आहेत। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। सांगली शहरामध्ये आता ही डॉग व्हॅन फिरते आणि यामध्ये भटक्या कुत्र्यांना कर्मचारी पकडतायत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्यासोबत आहे। शंकर, नक्कीच आपण पाहू शकता, काल रात्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना माळी गल्लीमध्ये धारकऱ्याच्या घरी जेवायला गेल्यानंतर परत येताना एका कुत्र्याने चावा घेतलेला आहे। ती कुत्री वेले होती आणि वेलेल्या कुत्र्यानं अचानक हल्ला केल्यामुळे संभाजी भिडे गुरुजींच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतला। त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे संपूर्ण सांगलीच्या जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती। आज सकाळी मात्र महापालिकेला जाग आलेली आहे आणि ॲक्शन मोडवर येत त्यांनी या परिसरातील माळी गल्लीतील जे कुत्रे आहेत ते पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केलेली आहे। त्याचबरोबर इथले आरोग्य अधिकारी आहेत रवींद्र ताटे यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपल्या परिसरात असे भटकी कुत्रे असतील तर महापालिकेला संपर्क करा। यापूर्वी अनेक बालकांच्यावर असतील, शाळकरी विद्यार्थ्यांच्यावर असेल, स्वतः या भटक्या कुत्र्यांच्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याही गाडीचा अपघात झाला होता 3-4 महिन्यापूर्वी। मात्र महापालिकेने कोणत्याही पद्धतीचं ॲक्शन मोड या ठिकाणी केले नव्हती। मात्र भिडे गुरुजींना कुत्र चावल्यानंतर ज्या पद्धतीनं ॲक्शन मोडवर महापालिकेला आहे त्यामुळे या महापालिका परिसरातील नागरिकांच्या मध्ये प्रचंड अशी संतापाची लाट उसळली आहे। सर्वसामान्याला येत नाही आणि व्यापारी लोकांना येत नाही अशा पद्धतीची महापालिकेची जी वागणूक आहे आणि प्रशासनाचा जो कारभार आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आणि या संपूर्ण घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी महापालिकेच्या या उदासीन कारभारामुळे सांगली परिसरातील आणि महापालिका परिसरातील नागरिक प्रचंड संतापात व्यक्त करत आहेत। बोला। ठीक आहे शंकर, धन्यवाद या माहितीबद्दल। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। संभाजी भिडेंना शहरातील माळी गल्लीत कुत्रा चावल्याचा प्रकार घडलेला होता। त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, तिथे त्यांचे उपचार सुरू आहेत। पण आता प्रशासन मात्र ॲक्शन मोडवर आलंय आणि जागोजागी भटके कुत्रे पकडण्याचं काम पालिका प्रशासनाने हाती घेतलंय। मनपाकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आता केला जातोय। मी डॉक्टर रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। माननीय आयुक्त सो त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहेत त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची। त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा। या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे